नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. भक्तियोग हा निश्चित जाण माझा. या जगात वावरताना जे जे प्राणीमात्र आपणास भेटतील, त्या त्या सर्व प्राणीमात्रांना भगवंत मानणं हाच भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेला खरा भक्तियोग आहे. अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दात ज्ञानदेवांनी या ओवीत भगवद्गीतेत सांगितलेला भक्तियोग अगदी सहजतेने व्यक्त केला आहे. या विश्वातील सर्व प्राणीमात्र हे भगवंत स्वरूप आहेत हे जाणणं हाच खरा भक्तियोग. ज्ञानेश्वरीतली ही ओवी म्हणजे विश्वशांतीची आणि विश्वबंधुत्वाची ज्ञानदेवांनी अवघ्या विश्वातल्या मानवाला दिलेली गुरुकिल्लीच आहे. या ओवीची प्रतिष्ठापना मानवी मनातल्या जाणीवेत चिरस्थायी झाली तर संतांनी आविष्कृत केलेलं वसुधैव कुटुंबकम हे स्वप्न एका क्षणात साकार होईल. चराचर सृष्टीत असणाऱ्या प्राणीमात्रांच्या ठायी एकाच ब्रह्मतत्वाचा वास आहे. सर्व प्राणीमात्रात भगवंताचा अंश आहे. या सर्वव्यापी चैतन्याची मानवी मनाला जाणीव होणं हाच एका प्रकारे भक्तियोग आहे. हा भक्तियोगच जगातील मानवजातीला सृष्टी आणि परमेष्ठीशी जोडणारा आहे. हा भक्तियोगच मानवी जाणीवांना विश्वव्यापकतेची शहाणीव प्रदान करणारा आहे. गोदावरीच्या वाळवंटात तहानेने तडफडणारं गाढव एकनाथांनी बघितलं. क्षणाचाही विचार न करता नाथांनी माऊलीच्या ममतेने पशुयोनीतल्या त्या गाढवाला आपल्या कावडीतील गंगाजल पाजलं. चराचर सृष्टीत एकच परमेश्वर नांदतो हाच खरा भक्तियोग एकनाथ अगदी खऱ्या अर्थाने जगले. आजच्या काळातही समाजाने वाईट टाकलेले, समाजाने बहिष्कृत केलेले, अत्यंत घृणास्पद आयुष्य जगणारे कुष्ठरोगी, हे कुष्ठरोगी आईच्या वात्सल्याने साधनाताई आणि बाबा आमट्यांनी जवळ केले. त्या कुष्ठरोग्यांच्या जखमा धुण्यापासून ते त्यांना बेडपॅन देण्यापर्यंतची सेवा या दाम्पत्याने अगदी व्रतस्थ वृत्तीने केली. समाजानं नाकारलेल्या अशा कुष्ठरोगी व्यक्तींच्या जीवनात आमटे दाम्पत्याने आनंदवन फुलवलं. ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेला हाच तो भक्तियोग आपणही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करूया. असा हा ज्ञानदेवांना अभिप्रेत असणारा भक्तियोग जगण्यातच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं सार्थक आहे यात शंकाच नाही. आता पुन्हा भेटूया पुढच्या भागात पुढच्या ओवीचा अभ्यास करायला. तिथपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.